नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी विषय गणितातील घटक बहुपदीला एकपदीने भागणे. हा, इकडे लक्ष द्या. बहुपदीला एकपदीने भागणे. बहुपदी म्हणजे एकापेक्षा अधिक पद, दोन पेक्षा जास्त पद असतील तर त्याला आपण बहुपदी म्हणतो. 1 2 3 या बहुपदीला या एकपदीने काय करायचंय, भागायचे. जसं आपण एकपदीला भागाकार केला त्याच पद्धतीनं एक एक आपण भागाकार करत जायचं आहे. उदाहरण बघा, या 2 y वर्गानं 2 y घनाला भागायचे. आता हे काय आपण बघायचं नाही, आपलं लक्ष इकडं. हा भागाकार करताना आपण कसं केला, या 2 y वर्गानं या 2 y घनाला भागायचे. मग सरळ तुम्हाला एक फिक्स सांगते बघा, त्या पद्धतीने करा. 2y घन भागिले 2y. आपल्याला भागाकार काढायचा आहे. कितीनं भाग लावायचे काढायचे. मग कसं करणार, बे के बे म्हणजे भाग 1 चा लागला. हा, इथं y वर्ग आहे, हा y वर्ग गेला, इथून y वर्ग गेला आणि एक y शिल्लक राहिला. म्हणजे इथं उत्तर काय आलं बघा आपलं, 1y. आता 1y लिहितो का आपण, नाही तर आपण काय लिहितो, y. म्हणजे भाग कितीचा जाणार आहे, y चा जाणार आहे, बरोबर का. आता गुणाकार करून बघा, बे के बे, y वर्ग आणि y चा घन येते का. या पद्धतीने केलं तरी चालेल किंवा मागच्या पद्धतीने केलं तरी चालेल, तुम्हाला जी सोपी वाटते ती करा. बे के बे, y वर्ग आणि y चा घन गुणाकार. आता काय करतो आपण, वजाबाकी. उत्तर किती आलं, 0. आता पुढची पद उतरून घ्या. काय आहे, 4y वर्ग अधिक 3. हा, आता इथं 4y वर्गला कशाने भागायचं आहे, 2y वर्गने भागायचं. मग इकडे बघा भागाकार काय येतो, 4y वर्ग भागिले 2y वर्ग. भाग कितीचा जाणार आहे बघा, बे के बे, बे दुनी 4. y वर्गला हा y वर्ग पूर्णपणे गेला, म्हणजे भागाकार किती आला, 2. म्हणजे इथं भागाकार किती येणार आहे, 2. आणि चिन्ह कुठलं येणार आहे, हे दोन्ही पण धन आहेत, म्हणजे इथे चिन्ह काय येणार आहे, अधिक. भागाकार किती आला, 2. बघा म्हणून बे दुनी 4 आणि y वर्ग येते का. हा, म्हणजे काय आलं, 4y वर्ग. यांची आपण काय करतो, वजाबाकी. मग 4y वर्ग वजा 4y वर्ग 0. पुढचं पद उतरून घ्या, अधिक 3. आता इथं आहे अधिक 3 आलं. आता इथं चल आहे का, नाही आहे, म्हणजे चलाचा घातांक किती आहे, 0. चलाचा घातांक किती आहे, 0. आणि इथं जन भागायचंय त्या चलाचा घातांक किती आहे, 2. इथं 0 आहे, इथं 2 आहे. मग हा घातांक मोठा झाला, म्हणजे पुढे भागाकार करायचा नाही, करता येत नाही. म्हणजे इथं पुढे भागाकार होणार नाही. ही तुमची काय येणार आहे, बाकी. आणि हा तुमचा काय असणार आहे, भागाकार. लक्षात येते का काय केलं आपण, एक एक पदाला काय करायचंय, भागत जायचंय. भागाकार कसा काढायचा, या पद्धतीने भागाकार काढायचा. समजते.